शिवछत्रपती वर्कर्स स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित आदर्श क्रीडा शिक्षक महाराष्ट्र गौरव पुरस्कार नाशिक येथे पार पडला। यामध्ये सोलापुरातील रवींद्र चव्हाण सर क्रीडा शिक्षक आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर, नेताजी पवार सर क्रीडा शिक्षक भारती विद्यापीठ विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर, श्रीधर गायकवाड क्रीडा शिक्षक सुयश गुरुकुल सोलापूर यांना प्रदान करण्यात आला। यावेळी आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते तीनही क्रीडा शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र निंबाळते, पोलीस उपनिरीक्षक गणेश न्याहाळदे, भाजपा महानगर प्रमुख प्रशांत जाधव, वर्कर्स स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे आयोजक उत्तम उघडे, नगरसेविका पुष्पाताई अवॉर्ड, नगरसेवक दिनकर पाटील यांची उपस्थिती होती। या तीनही क्रीडा शिक्षकांचे संस्थेतून, शिक्षक वृंदातून आणि सोलापूर जिल्ह्यातून कौतुक होत आहे। अक्कलकोट तालुक्यातील हंसगी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत श्रीकृष्ण जन्म सोहळ्याच्या दिवशी बालचिमुकल्या राधिका संतोष सिंदगी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। कारण श्रीकृष्ण जन्म सोहळ्याच्या दिवशीच राधिका सिंदगी यांचा जन्म असल्याने राधिका यांचे वडील संतोष महादेव सिंदगी यांनी हंसगी येथील प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करून छोट्याशा राधिकेच्या हातून आश्रमशाळेत वृक्षारोपण करून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे। कारण दररोज तालुक्यात दिवसाढवळ्या राजरोसपणे हजारो झाडांची कत्तल केली जात असताना वन विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसून येत आहे। तेव्हा या छोट्याशा राधिकेच्या हातून वृक्षारोपण करून सिंदगी परिवाराने पर्यावरणाप्रती जागृती आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी अक्कलकोट विधानसभेचे महिला इच्छुक उमेदवार पूजा पाटील, राहुल पाटील, चंद्रशेखर निमल, माजी सरपंच उमेश पाटील, मोहसिन मुल्ला, संतोष मावाणे, महादेव सिंदगी, दत्ता साठे आदी मान्यवर उपस्थित होते। 26 ऑगस्ट रोजी शिवसेना संपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ठाण्या वाघ धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सविस्तर वृत्त असे: तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थान, दीनदलितांचे वाली, गोरगरिबांचे कैवारी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिरपूर शहरातील शिवसेना कार्यालयात वाहतूक सेनेच्या माध्यमातून प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमात उपस्थित शहर आणि तालुक्यातील सर्वच शिवसैनिकांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक शपथ घेतली की ते देखील दिघे यांच्या पावलावर पाऊल टाकत सर्वसामान्य जनतेसाठी 80% समाजकारण करत जनतेला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारपासून मुक्त करून त्यांना न्याय मिळवून देत त्यांचा सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहतील। याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख जितेंद्र राठोड, तालुका समन्वयक पिंटू शिंदे, सहसमन्वयक देवाजी पाटील, शहर उपप्रमुख वाजिद मलक, महाराष्ट्र वाहतूक सेना शिरपूर शहर उपाध्यक्ष विजय पारधी, उपाध्यक्ष महेश चौधरी, उपाध्यक्ष संदीप धनगर, महाराष्ट्र वाहतूक सेना उपशहर अध्यक्ष जावेद शेख, सागर कोळी, दीपक कोळी, जयेश कोळी, सुदर्शन प्रसाद, ओम चौधरी यांची उपस्थिती होती। 19 ऑगस्ट 2024 पासून प्रत्येक तालुक्यात दिव्यांग शिबिराचे आयोजन केले जात आहे। एकूण 22 दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिराच्या माध्यमातून 15,666 लाभार्थ्यांची तपासणी करून करण्यात आले। लाभार्थ्यांच्या दिव्यांगत्वाची तपासणी झाल्यानंतर त्यांना घरपोच टपालाद्वारे दिव्यांग प्रमाणपत्र प्रशासनाच्या वतीने पाठवण्यात येणार आहे। दिव्यांग शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना अन्य शासकीय योजनांच्या लाभाची माहिती देण्यात आली। जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांतर्गत तपासणी आणि निदान विशेष मोहीम 19 ऑगस्ट 2024 पासून सुरू करण्यात आली आहे। पंढरपूर आणि अक्कलकोट तालुकास्तरीय शिबिरे संपन्न झाली। या दोन्ही शिबिरात 3260 दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली। तर दिनांक 26 ऑगस्ट रोजी शिबिराच्या 5व्या दिवशी बार्शी येथे 801 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली। असे एकूण 5 दिवसात 4061 लाभार्थ्यांनी या विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी करून घेतली। या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र त्यांनी दिलेल्या पत्त्यावर टपालाद्वारे पाठवण्याची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। जिल्ह्यात ही मोहीम 19 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबवण्यात येत आहे। या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात 2 दिवस याप्रमाणे 22 शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरातून 15,666 दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांगत्वाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे। पंढरपूर, अक्कलकोट या 2 तालुक्यातील 3,207 लाभार्थ्यांची तपासणी झाली आहे। तर बार्शी येथे 26 आणि 27 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालयात हे शिबिर घेतले जात आहे। तरी प्रत्येक तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी या शिबिरात येऊन तपासणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केले आहे।
काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दक्षिण तालुक्याचे नेते सुरेश हसापुरे यांनी श्रावण सोमवार निमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे दर्शन घेतले. चौथ्या श्रावण सोमवारानिमित्त दर्शनासाठी सिद्धेश्वर मंदिरात भाविक भक्तांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. हसापुरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सुरुवातीला योग समाधीचे दर्शन घेऊन नंतर मंदिरात जाऊन श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेऊन पूजा केली. सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी यांनी त्यांना हार घालून आशीर्वाद दिले. याप्रसंगी हब्बू, पद्मसिंह शिवशेट्टी, अमोक सिद्ध मुंजे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होऊ दे असे साकडे हसापुरे यांनी ग्रामदैवताच्या चरणी घातले असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या उत्सवाध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने विनायक महिंद्रकर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना विनायक महिंद्रकर म्हणाले, यंदाचा गणेशोत्सव आम्ही विविध स्तुत्य उपक्रमाद्वारे साजरा करणार आहोत. यावेळी उपस्थित लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके, मनवीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, जिल्हा उपाध्यक्ष सत्तार सय्यद, वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर, शहर संघटक जितू टेंभुर्णीकर, शिक्षक सेनेचे गजुभार सर, रोजगार आणि स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे, महिला आघाडी शहराध्यक्ष जयश्री हिरेमठ, शोभा साठे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष राहुल अक्कलवाळे, सैपन जमखंडी, लकी चव्हाण आदी उपस्थित होते. एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा जनसेवक महादेव कोगनुरे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेतली. श्री सिद्धरामेश्वरच्या पुण्यनगरीत महादेव कोगनुरे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे स्वागत केले. तसेच आजपर्यंतच्या महादेव कोगनुरे यांच्या सामाजिक कार्याची कार्य अहवाल पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली. यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी महादेव कोगनुरे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी एमके फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन चर्चा करताना ते दिसून आले. वंचित पीडित महिलांना नेहमी मायेची ऊब देणाऱ्या, महिलांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या, त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या सोलापूर शहरातील एक असामान्य व्यक्तिमत्व रणरागिणी विद्या माने यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनता राज्य न्यूज चॅनलच्या संपर्क कार्यालयात जनता राज्य न्यूज चॅनलच्या वतीने चॅनलचे सर्वेसर्वा डॉक्टर धम्मपाल माशाळकर यांच्या हस्ते शाल व बुके देऊन विद्या माने यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जनता राज्य न्यूज चॅनलचे प्रतिनिधी कीर्तिकुमार शिवशरण, एडिटर शकील नदाफ, वृत्तसंपादक आर.डी. जाधव, सिद्धार्थ भडकुंबे आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.